ಭೀಮ್ ಧ್ವನಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಜನ ವಿರೋಧಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ದಲಿತ ವಿರೋಧಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಜನ ವಿರೋಧಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ದೇಶ ವಿರೋಧಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ವಂದೇ ವಂದೇ ಜನ ವಿರೋಧಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇವತ್ತು ದ್ವೇಷ ಭಾಷಣ ಒಂದು ಬಿಲ್ಲನ್ನು ಮಂಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಯಾರು ಕೂಡ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿರ್ಬೋದು, ಯಾರು ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾತಾಡಬಾರ್ದು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಪತ್ರಿಕೆದ ಬರೀಬಾರ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬಿಲ್ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಂವಿಧಾನ ಎಲ್ಲ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇವರು ಕಾನೂನುಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ಶಾಸಕರು ಕೂಡ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡ್ರು, ಆ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಾವು ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಾರ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ರಂದ್ರೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದು ಯಾವುದೋ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಬಿಲ್ ಮಂಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಇವರು ಸಂವಿಧಾನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಬಿಲ್ ತಂದಾರೆ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದ್ರಗೋಸ್ಕರ ಈ ರಾಜ್ಯ ತುಂಬ ಪೂರ ಇದು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಕೂಡ ಭೇಟಿ ಮೆಮೊರಣೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಯಾವುದೇ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ ಯಾವುದೇ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಬರೀಬಾರ್ದು, ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹಾಕಬಾರ್ದು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಯಾರು ಮಾತಾಡಬಾರ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಿಲ್ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಅದ್ರಗೋಸ್ಕರ ನಾವು ಹೋರಾಟ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. हिंदी है ना? हाँ बोलो. क्या क्या बोलना? अभी आज का स्ट्राइक के बारे में. आज 25 दिसंबर है. हमारे नेता अटल बिहारी वाजपेयी जी का जन्मदिन है, क्रिसमस है. बहुत दर्द से आज जो खुशी का दिन है, आज बहुत दर्द से हमारे भारतीय जनता पार्टी वाले जो कांग्रेस पार्टी जन विरोधी बिल लाए हैं, जो लोगों का आवाज खत्म करना चाहते हैं, जो सरकार के खिलाफ कोई बात किए तो उनके विरुद्ध केस लगाकर एक व्हाट्सएप फेसबुक गलती से कोई एक इनोसेंट बच्चा कोई डाल दिया तो भी उसको 7 साल सजा देने वैसा कानून आज हमारे कर्नाटक सरकार ने बिल पास किया है. उसके विरोध हमारे आज बहुत अच्छा दिन वो गम में जा रहा है. उसके खिलाफ जो आप प्रेस वालों को भी अंदर डाल सकते हैं, उनके खुद के पार्टी के लोगों को भी अंदर डाल सकते हैं उनका बात नहीं सुने तो. और ये सरकार बदलने के लिए कुछ एमएलए एमपी को भी डिस्क्वालीफाई करने का एक एजेंडा है. इसमें ये काला कानून है. ये इमरजेंसी में हमारे पास बहुत से अच्छे कानून हैं. वो कानून के मुताबिक जो लोग गलत काम करते हैं, हेट फीस करते हैं, उनके ऊपर केस करने का एक सहूलत है. वो रहते हुए भी एक अंधा कानून सरकार ला रहे हैं. उसके अगेंस्ट हम आज प्रोटेस्ट कर रहे हैं. अभी यहाँ तक चुप बैठेंगे नहीं हम. इसको रिजेक्ट होने तक हम गवर्नर के पास जाएंगे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया के पास जाएंगे. कानूनी भी उसको होराट करके इसको बंद करने का हम कोशिश करेंगे. सर बीजेपी कोर्ट में चैलेंज करेगी क्या ये बिल्कुल लेकर? देखो हमारे स्टेट गवर्नमेंट में बड़े बड़े नेता बेंगलुरु में हैं, इसके बारे में सोच रहे हैं. अगर कानून में वैसा मौका रहा तो वहाँ भी चैलेंज करेंगे. गवर्नर के पास भी जाएंगे, प्रेसिडेंट के पास भी जाएंगे और लोगों को जो सो रहे लोगों को भी जगाने का कोशिश करेंगे. सर कानून तो सबके लिए है सर, बीजेपी को इसको ये देखो तो कानून सबको एक है तो कानून पहले भी था ना. अब क्यों ला रहे हैं कानून है? हेट स्पीच क्यों ला रहे हैं? सरकार उनके हाथ में है, कानून उनके हाथ में है, पुलिस उनके हाथ में है. उनके मुताबिक उनके थ्रू लोगों को अंदर डालने का, दबाव डालने का ये कानून है. उसके लिए हम विरोध कर रहे हैं. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನ್ಯಾಷನಲ್ ಆಟೋಮೊಬೈಲ್ ಬಾಗಲಕೋಟ್. ನಮ್ಮಲ್ಲಿ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನಗಳ ಬಿಡಿ ಭಾಗಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆಕರ್ಷಕ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತದೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೋಂಡಾ, ಹೀರೋ, ಬಜಾಜ್, ಟಿವಿಎಸ್, ಯಮಹಾ, ರಾಯಲ್ ಎನ್ಫೀಲ್ಡ್, ಟೈರ್ಸ್, ಆಯಿಲ್, ಬ್ಯಾಟರಿ ಆಯಿಲ್, ಅನ್ಯ ಇತರೆ ಬಿಡಿ ಭಾಗಗಳು ಸಿಗುತ್ತದೆ. ವಿಳಾಸ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ರೋಡ್ ನಿಯರ್ ಲಕ್ಷ್ಮೀ ಟೆಂಪಲ್, ಬಾಗಲಕೋಟ್.